हॅलो फ्रेंड, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. उपवासाचे दिवस आलेत ना आता. रोज रोज फराळाला काय करायचं असा प्रश्न पडतो. आपण आज साबुदाण्याचे वडे करू, खिचडी करण्याऐवजी. खिचडी तर नेहमीच करतो आपण. हे बघा, मी हा साबुदाणा भिजवला आहे. चांगला 2 तास साबुदाणा भिजवला आहे. छान साबुदाणा भिजला आहे. बाजारात भरपूर व्हरायटी असतात साबुदाण्याच्या. काही वेळा साबुदाणा पण चांगला निघत नाही, आपण किती वेळ जास्त भिजवला तरी. चांगला साबुदाणा असला तर 2 तासात छान भिजतो. मिरचीची पेस्ट करून घेतली. हे शेंगदाण्याचं कूट आहे आणि ते बटाटे उकडून घेतले. हे आपण मिक्स करून घेऊ. मिरचीची पेस्ट जितकी लागेल तितकी घालते मी. शेंगदाण्याचं कूट आधी हा गोळा करून घेते भिजवून. एकीकडे कढईत तेल तापायला ठेवते. छान साबुदाणा मस्त मोत्यासारखा भिजलेला आहे. एक जीव करून याचे गोळे करून घेते मी. यात जिरं पण टाकायचे. जिरं टाकलं थोडंसं. तुम्ही टाकत असाल तर टाका, नसाल टाकत उपवासाला जिरं तर नका टाका. मीठ घालते कारण मिरचीच्या पेस्टमध्ये मीठ जास्त घातलेलं नव्हतं. बटाटे अगदी पेस्ट सारखे बारीक करायचे नाही, थोडे थोडे ठेवायचे असे. हे असे गोल गोल गोळे करून घेते मी सगळे. लहान मोठे आपल्याला कसे करायचे तसे करून घ्यायचे. सगळे करून घेते मी. इकडे तेल तापतं एकीकडे आपलं. हे असे गोळे करून घेतलेत मी. इकडं तेल पण तापलंय आपलं. तेल तापलंय. तळायला घेते मी हे एक एक. तेल चांगलं कडक तापलं की मग बारीक करू गॅस. सुरुवातीला तेल कडकच तापायला लागतं.
दुसरे टाकते मी त्यात अजून. वडे सगळे तळून झाले. आता आपण त्याची चटणी करणार आहोत. दाखवते तुम्हाला मी. हे शेंगदाण्याचं कूट ठेवलेलं होतं मी त्यातलंच, आणि मिरचीची पेस्ट. ह्याला आपण फोडणी घालू, जिरं घालून. जिरं तुम्ही जर वापरत असाल तरच घाला, नाही तर नका घालू. नुसती तेलाला फोडणी घालायची. आणि जिरं मात्र मसाल्याच्या डब्यातलं नाही वापरायचं, आपलं वेगळं उपवासाचं ठेवायचं, ते वापरायचं. चटणी करून घेऊ आपण. त्या कढईतलं तेल काढून घेतलं मी, त्यातच आपण चटणी करू. ते मिरचीची पेस्ट टाकते मी त्यात. आणि हे शेंगदाण्याचं कूट, त्यात मीठ टाकलंय मी. थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ती ओली होते. पाणी टाकते मी थोडंसं. तुम्ही पाहिजे तर अजून एकदा मिक्सरमधून काढून घेतलं शेंगदाण्याचं कूट आणि मिरची तरी चालतं. मी ते जारच ठेवलं आहे जरा. चटणी अशी एकदम सुकी नाही करायची, कारण ती वड्याबरोबर खायला लागते, म्हणून ती अशी ठेवायची जरा ओलसरच. झाली अशी चटणी, दही, मग काय छान उपवासाचा बेत. दाखवते तुम्हाला मी. हे बघा आपले हे साबुदाण्याचे वडे, हे दही आणि शेंगदाण्याची उपवासाची चटणी तयार आहे. कसं वाटलं फराळाचं सांगा. आता नवरात्रात 9 दिवस फराळाचंच खायचे, तर आपण वेगवेगळे उपवासाचे पदार्थ ट्राय करू. ते मी तुम्हाला दाखवीनच. माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.